त्या विरगळीवरील कलशाचं रक्षण करण्यासाठी देखील शरभ शिल्प असतात। आपल्या विरगळविषयी सिरीज मधील सर्वात शेवटचा आणि विरगळीतील सर्वात वरचा कप्पा म्हणजे कलशारोहण। यालाच मोक्षप्राप्तीचा कप्पा म्हणून देखील ओळखलं जातं। या ठिकाणी आपल्याला जितके कलश बघायला मिळतात तितक्या वीरांना मोक्षप्राप्ती मिळाली असा त्याचा अर्थ होतो। या कप्प्यामध्ये आपल्याला अनेकदा कलशावरती कलश रचलेले दिसतात। कधी यावरती फुलांची रचना देखील केलेली असते, आपल्या राजचिन्हाला देखील कोरलेलं असतं, तर कधी गणेशाचं शिल्प कोरलेलं असतं। मुख्यतः हा जो भाग असतो तो त्रिकोणी, चौकोनी किंवा अर्धगोलाकार आकाराचा असतो। यामध्ये कलशाच्या बाजूने जर चंद्र सूर्य कोरलेले असतील तर त्याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या वीराची जी ख्याती आणि पराक्रम आहे तो सर्व दूर ज्ञात राहील। जर याच ठिकाणी सिंह, हत्ती किंवा शरभ शिल्प असतील तर या प्राण्यांना कलश संरक्षक म्हणून ओळखलं जातं। जर राजहंस असेल तर त्याला कलश वाहक आणि मोर असेल तर त्याला सुंदरतेचं प्रतीक म्हणून ओळखतात। कलशाभोवती अनेकदा आपल्याला यक्ष आणि यक्षिणींची प्रतिमा कोरलेली दिसते। या यक्ष आणि यक्षिणी कलशाच्या भोवती फेर धरून नाचत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला गजलक्ष्मीचं शिल्प दिसत असेल तर ते संपन्नता आणि समृद्धीचं प्रतीक असतं।